नमस्कार मित्रांनो. DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर बघू शकता मित्रांनो, तब्बल 1100 पदासाठी जाहिरात होती. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेली मित्रांनो. तर तात्पुरती गुण इत्यादी जाहीर झालेले आहेत. तर कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, ECG टेक्निशियन या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच गुणोत्तर जाहीर झालेले मित्रांनो. तर खाली अपडेट बघू शकता तुम्ही. सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, अप्लाय कॅटेगरी आणि मार्क ऑप्टेन. तर हाय स्कोर बघू शकता मित्रांनो, 165 हाय स्कोर आहे. तर एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले बघू शकता. 196 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो. 196 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले. तर ECG टेक्निशियन या पदासाठी किती जागा होत्या बघू शकता मित्रांनो. बघा, 84 जागा होत्या मित्रांनो. सॅलरी पण तुम्ही चेक करू शकता, किती सॅलरी स्केल 13,35,400 ते 1,12,400 पर्यंत सॅलरी आहे मित्रांनो. तर 84 जागेसाठी 200 म्हणजे 196 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने. तर खाली बघा मित्रांनो, आता 84 जागेसाठी मित्रांनो, तर कट ऑफ किती लावू शकतो बघू शकता. हाय स्कोर तर 162 आहे. तर बघा स्कोर किती आलेला आहे कॅन्डिडेटला, 140, 142, 134, 138. तर असं स्कोर आलेलं आहे, 138, 132. तर 84 जागेसाठी बघू शकता मित्रांनो. बघा, 84 जागेसाठी बघा मित्रांनो, याचा कट ऑफ किती बघा 84 जागा आहे म्हटल्यावर बघा मित्रांनो, कट ऑफ किती लागेल. बघा, ज्यांचा रँक 1 ते 84 मध्ये येतोय, तर असे सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. 104 ज्यांचा स्कोर 104 प्लस येतोय मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. कट ऑफ 104, 102 च्या आसपास लागण्याची दाट शक्यता आहे. आणि ज्यांचा स्कोर, परत मी सांगतोय, ज्यांचा स्कोर 104 प्लस येतोय अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं अंतिम निवड यादी लवकरच लागणार मित्रांनो, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण लवकरच होणार आहे. तुमच्याकडे कालावधी आता कमी आहे मित्रांनो, तर त्यामुळे डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशन वेळेस पात्र ठरवण्यात येईल. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.